हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. मित्रांनो, आज आहे मकर संक्रांत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही सकाळी जाणार आहोत पालीला, देवाचं दर्शन घेणार आहोत गणपती बाप्पाचा. त्यानंतर मकर संक्रांतीचा जे काय प्रोग्राम होईल घरामध्ये ते असेल आणि संध्याकाळी आहे हळदी कुंकू. ते सगळं ह्या ब्लॉगमध्ये मला बघायला भेटणार आहे. तर मला ब्लॉगमध्ये मजा येणार. आणि नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज सकाळची सुरुवात अशा प्रकारे झाली. आम्ही उठल्या निघालो पालीला गणपती बाप्पाच्या दर्शनाला. आणि ही बघा आई हार करते. ऑन द वे असताना हिचा हारसुद्धा तयार झाला. तर आज पालीला जायचा उद्देश म्हणजे आज आहे मंगळवार आणि आज पहिलाच आमचा सण आहे मकर संक्रांतीचा, लग्नानंतरचा. सो सुरुवात दर्शन घेऊन अशी छान करणार. तर आम्ही थोड्याच वेळात पोचलो पालीला. तर हा बघा समोर मंदिर. आज गर्दी खूप कमी आहे कारण की आज संक्रांत आहेत. सो जस्ट आम्ही आलेलो आहोत पालीवरनं आणि आता इथे चाललेली आहे जेवणाची तयारी. आणि आजचा आहे स्पेशल पुरणपोळ्या. आणि तिकडे ह्या पोरी आलेल्या आहेत. हे बघा, ह्या सगळ्या पोरी दिसत आहेत. ह्या आल्या तिलगुल द्यायला. आणि लग्न जेव्हा नव्हतं झाला तोपर्यंत मला दिलं होता. आज पहिले सगळे वहिनीला तिलगुल द्यायला आले. ह्या आणि आता सुगडा भरतायत. काय काय भरतेस तुझ्या? दरवर्षी तूच करतेस तर सांग काय काय भरायला लागतं. गाजर, हां, केला, सफरचंद, पेरू, ऊस आणि ह्याला काय बोलतात आठवत नाही. गट्टे. आणि हे नंतर हेच वापरतात सगळे ह्या बारीक पोरी. लहानपणी मी लई गोला करायचो. हां, आता मला देते तिलकुल. व्हिडिओ चालू आहे म्हणून ना. हां, जा. वहिनी दिलीस? वहिनी दिलीस? पहिले वहिनी दिलीस, नंतर मला दिलीस काय? अरे तू नव्हतास म्हणून. काय ग? ही आता पहिले वहिनीला दिली आणि नंतर मला तिलकुल दिली. नव्हतं नाही. दिला. आणि आज जेवायला वालाची तिलगुल खाऊन पोट भरते. किती तिलगुल खाल्ले सकाळपासून. नको, मी फक्त पुरणपोळी खाणार आहे. आणि सकाळी आम्ही पालीला गेलो होतो, तिकडेच मिसळ खाऊन आलो. पोट भरलेलं फक्त. सो पुरणपोळी. तर हे अशा प्रकारे झालेलं आहे भरून. सुवासनीचा वाण आहे. हा काय ते देवाजवळ सुगड असं ठेवायचे आणि त्याला हळद कुंकू लावून ओसा त्याचा करायचा. वांद्याचा सुवासी पाहिला संध्याकाळी. आणि सोय तुला तू जा लावायला. ह्याच्यात नाही काय किती वेळा हातात पलटी मारते खाली कमेंट करून सांगा. सो आता आमचं सगळं आउटफिट रेडी आहे, तयार झालेलो आहे. स्वप्नाली सुद्धा तयार झालेली आहे, पण मगापासून लाजते. हे बघा. तर हे तुमच्या कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल ते दागिने आता या साडीवरती मस्त असं घातलेले आहेत. तुम्ही रीलसुद्धा बघितली असेल. नसेल बघितलं तर तुम्ही इंस्टाग्रामवरती चेक करा. तर आता तयार झालेलं थोडासा इथे फोटोशूट करतो. फार्मला आलो. घरी खूप लाजत होती हा साडी घातल्यानंतर. हे दागिने घातल्यावर लाजत होती. फर्स्ट टाईम आहे आणि आयुष्यात पाहिलं एकदाच होतं लाईफमध्ये, लग्नाच्या नंतर फर्स्ट जेव्हा मकर संक्रांत असतं तेव्हा. आणि हां, तुम्हाला विश करायला ते विसरलो. तर तुम्हा सर्वांना आम्हा दोघांकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर तिलगुल घ्या आणि गोड बोला. तिलगुल घ्या आणि लाईक आणि सबस्क्राईब. लाईक आणि सबस्क्राईब नाही करत. ॲक्च्युली व्हिडिओजमध्ये 70-80% गर्ल्सचाच असतो जास्त आपल्या व्हिडिओला वॉच टाईम. पण सबस्क्राईब करत नाही. तर सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट पण करा. कमेंट केले तर खूप चांगलं वाटेल, तर कमेंट करा. तर आता फोटोज जे आहेत तुमच्यासोबत मी शेअर करीन त्याच्यानंतर लास्टला व्हिडिओच्या. आणि आता घरी गेल्यानंतर पूजेची तयारी वगैरे, पूजा वगैरे थोडीशी असेल. आणि मग रात्री हळदी कुंकू. स्वप्नाली तरी मगाशी तुम्ही सुगड सोराला भरताना बघितले. हे झालेले आहेत भरून. आता देवाजवळ मांडणार आणि ह्याचं पूजन करणार.
सो आता दुपारचा सगळा झालेला आहे, फोटोशूट पण झालेला आहे, खूप सारे फोटो काढले ते मी दोघींनी पण सगळे मिळून. भूक लागली. आता काय लागले? आता काय झालं, भूक लागली. भूक लागली, टाइम झाला ना. 2 वाजले आणि आता ह्यांचं काम झालेलं आहे. आता हिचा लॉग इन टाइम चालू होईल आणि आता जेवण वगैरे घेऊ. तर मित्रांनो अशा प्रकारे आमचा दुपारपर्यंतचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता ही कामाला बसलेले हाफ डे आहे आणि बघू हो असा एक प्रकारचा झोल झालेला आहे. आज हाफ डे घेतला स्वप्नालीने आणि ऑफिसमध्ये आज सगळ्यांनी सुट्ट्या टाकलेल्या आहे. सो आज संध्याकाळी जर हा ब्लॉग जर मोठा झाला तर 2 पार्टमध्ये करेन, हळदी कुंकवाचा आणि मकर संक्रांतीचा. तर 2 पार्टमध्ये येईल जर मोठा झाला तर, नाही तर सगळं एकत्र होईल. बाय द वे हे बघा सगळं काय घालून काम करताना स्वप्नाली पहिल्यांदा बघत असतो तुम्ही असं स्वप्नालीला. आता चालू केलेलं आहे वर्किंग आणि हे काढून ठेवलेलं आहे. आणि अशा प्रकारे आजचा आउटफिट होता. तर कसा वाटला आउटफिट कमेंट करून नक्की सांग. तुम्ही कमेंट नाही करत ना म्हणून मी सारखं होते. कमेंट करून सांग आणि सबस्क्राईब करा. तर थोड्याच वेळात हळदी कुंकवाला सुरुवात होईल. सगळी तयारी चालू आहे, घरात सुद्धा तयारी चालू आहे आणि इथे बघा रांगोलीची तयारी चालू आहे. स्वरा हे सगळे बॉर्डर काढते आणि तिकडे मनाली छान रांगोली काढते. झाल्यानंतर दाखवी आणि स्वराला पूर्ण बॉर्डर काढायचं काम दिलं. तर ही अशा प्रकारे पूर्ण रांगोली काढलेली आणि सगळा समोर असं सजावट केलं आहे. आतमध्ये घरसुद्धा सगळा मस्त सजावट केला होता. आणि मित्रांनो हा जो आता हळदी कुंकूचा ब्लॉग आहे हा मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवून, कारण की खूप मोठा आहे. तर शॉर्टमध्ये जे मेन क्लिप्स आहेत ते तुमच्यासोबत शेअर करेन आणि जो मेन ब्लॉग असेल तो नंतर तुमच्यासोबत शेअर केला जाईल. तर सगळ्यात पहिले देवासमोर वाण ठेवून आता बायका तुम्ही बघू शकता पाठीमागे सगळ्या आलेल्या आहेत. स्वप्नालीची खूप धांदल झाली कारण की टायमापेक्षा लवकर आल्या बायका. सो आता हे असा हळदी कुंकवाला सुरुवात झालेली आहे. तर स्वप्नाली सगळ्यांना हळदी कुंकू देत आहे आणि आई इकडे सगळा तयार करत आहे. वाणांची तयारी सगळी आई करत आहे. आणि स्वप्नालीचा पहिलाच हळदी कुंकू आहे त्यामुळे इकडे हळदी कुंकू ठेवलेलं आहे. ते आता सगळं लुटायचा कार्यक्रम चालू आहे. म्हणजे सगळ्या बायका आहेत ते हळदी कुंकू आहेत ते पुढे बांधून घेऊन जातात जेवढा हवा तेवढा. आणि हा बघा सुगडा जो केला होता तो आता काही बायका आहेत त्यांना देत आहे आई आणि स्वप्नाली दोघे मिळून. घे आपल्या घरला पापलेट सुरमई हळदी कुंकू ऑलमोस्ट उरकलेलं आहे. आणि हे बघा आलेले आहेत हळदी कुंकू करून. हे बघा कुंकू करून आले हे सगळा संसार हे बघा सगळा स्वतः फायनली सगळ्यांचं झालेलं आहे. आता मला नाही वाटत कोण येईल आणि लास्टचा हळदी कुंकू आणि वाण आईला देत आहे. तर स्वप्नालीने आज सगळ्यांना तिलगुल दिले आहेत पण मला काय अजून तिलगुल नाही दिलंय. काय करत द्यायचं ना त्याला दिलं असतं तर झालं असतं. तिलगुल घे आणि गोड गोड बोल आणि गोड गोड भांडण कर. काय काय भांडू नको. अच्छा चल माझा तिलगुल घ्या गोड गोड बोला माझा तिल सांडू नका माझ्याशी कधी भांडू नका. तिलगुल घे गोड गोड बोल माझा तिल सांडू नका माझ्याशी कधी भांडू नका. पण भांडल्यानंतर प्रेम वाढतो.